अतिवृष्टीमध्ये ज्यांचं पशुधन वाहून गेलं त्याच्यासाठी आपण एक कमिटी तयार होते. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याची कार्यप्रणाली जी आहे ती काय असणार? पशुधन जर वाहून गेलं, दगावलं, तर त्या बाबतीमध्ये एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषामध्ये साधारण 3 मोठे जनावरं किंवा अशा पद्धतीचे काही निकष होते. आता आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये देखील अतिशय संवेदनशील अशी भूमिका घेतलेली आहे. सर्व जनावरं जितकी संख्या असेल, त्या पूर्ण संख्येला अनुदान एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे द्यायचं ठरलंय, मर्यादा न टाकता. आणि त्याचबरोबरीने पशुधन जर वाहून गेलं असेल, त्याचा जर पुरावा आपल्याकडे पोस्टमॉर्टमसाठी किंवा इतर बाबींसाठी उपलब्ध नसेल, तर मग त्या बाबतीत ग्रामस्तरीय समिती करायचं ठरलंय. 2019 मध्ये एक शासन निर्णय निर्गमित केला होता. कोल्हापूर, सांगलीमध्ये जी अतिवृष्टी आणि पूर झाला होता, त्या काळात जी प्रक्रिया केली होती तशीच प्रक्रिया परत आपल्या इथे केली जाणार आहे. त्याचा शासन निर्णय 1-2 दिवसात निघेल. परंतु ग्रामस्तरीय समिती करून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक असतील, महत्त्वाचं म्हणजे तिथले वेटनरी डॉक्टर जे असतील, पशुवैद्यकीय जे डॉक्टर आहेत ते असतील, आणि त्याचबरोबरीने कदाचित पोलीस पाटील, कोतवाल, अशी एक समिती असेल. आणि त्यांनी एकदा सर्टिफाय केलं की यांचे खरंच हे जनावरं दगावलेले आहेत किंवा पुरात वाहून गेलेत, तर मग त्यांना एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पूर्ण मदत मिळेल. हा एक मोठा बदल आहे, दिलासा देणारा. आपल्याला कल्पना आहे की बेलगाव त्या भागामध्ये आपण सर्वच तिथे गेलो होतो. मोठ्या प्रमाणामध्ये दातके कुटुंबीय जे आहेत त्यांचे जनावरं वाहून गेले होते. आता सगळ्यांचीच पूर्ण नोंद होती असं नाही, परंतु जे जनावरं किंवा जे काही बैल, गाय किंवा शेळ्या वाहून गेल्या, त्या सर्वांचं सर्टिफिकेशन झाल्यानंतर त्यांना मर्यादित स्वरूपात मदत न मिळता आता जी मिळालेली ती जुन्या निकषाने मिळाली. पण नवीन निकषाच्या अनुषंगाने त्यांना एक प्रकारे आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारण प्रत्येक जनावराच्या मागे अनुदानाची ठरलेली रक्कम जी आहे ती संख्येचा विचार न करता त्यांना मिळणार आहे. तर याचा निश्चित आपल्या शेतकरी बांधवांना, भगिनींना आर्थिक फायदा होणार आहे, दिलासा मिळणार आहे.